तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शी तालुक्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित पीक प्रात्यक्षिक प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे। सीड्स इस्टेट कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मॅप माय क्रॉप कंपनीच्या सहकार्याने मोर्शी तालुक्यातील प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांच्या शेतात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। स्ट्रीट्स इस्टेटच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 80 एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित आधुनिक तंत्रज्ञान बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या उपक्रमामुळे संत्रा शेती अधिक आधुनिक, अचूक आणि उत्पादनक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या प्रकल्पांतर्गत संत्रा बागेमध्ये स्मार्ट सेन्सर, हवामान मोजमाप यंत्रणा, मातीतील ओलावा तपासणी प्रणाली आणि AI आधारित विश्लेषण प्रणाली बसवण्यात येत आहे। या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना बागेतील पाण्याचे व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, रोगकिडीचे लवकर निदान आणि फवारणीचे नियोजन अधिक अचूकपणे करता येणार आहे। मोर्शी तालुक्यातील संत्रा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून AI आधारित शेतीमुळे मोर्शी तालुका संत्रा उत्पादनात आणखी प्रगत होईल असा विश्वास संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांनी व्यक्त केला। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, मोर्शी। नमस्कार, माझे नाव रुपेश प्रकाशराव वाळके। माझे शेत मोजा घोडदेव खुर्द या शिवारामध्ये आहे। मी पहिल्यांदाच माझ्या शेतामध्ये AI तंत्रज्ञान बसवलेले आहे। त्यामध्ये हे तंत्रज्ञान बसवल्यानंतर ते सर्व आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दिसते की आपल्या शेतामध्ये आपल्या पिकाची अवस्था कशी आहे, आपल्या जमिनीमध्ये पाणी किती आहे, आपल्या जमिनीचे टेम्परेचर किती आहे, आपल्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती आहे, रोगप्रतिकार शक्ती किती आहे, हे सर्व आपल्याला या मोबाईलमध्ये या मॅपच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहित पडते। हे बघा, यामध्ये आपलं शेत आहे। यामध्ये आपल्या शेताची परिस्थिती आपल्याला सर्व माहित पडते। आपल्या शेताच्या पिकाची अवस्था कशी आहे, आपल्या शेताला पाण्याची आवश्यकता आहे की नाही, आपल्या संत्रा बागेची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे, हे सर्व आपल्याला या माध्यमातून माहित पडते। तर तुम्ही यामध्ये आता जे पाण्याच्या बद्दल बोलले, पाणी तुम्ही कसं बघता, यामध्ये तुम्हाला पाण्याची इन्फॉर्मेशन कशी दिसते? यामध्ये पाण्याची इन्फॉर्मेशन मला असं माझ्या जमिनीमध्ये पाण्याची आवश्यकता नाही असं मला या मॅपच्या माध्यमातून माहित पडते। बघा, बरोबर, हे जे आहे जर फक्त या भागामध्ये थोडं पाणी कमी आहे आणि पूर्ण क्षेत्रामध्ये जे आहे ते पाणी भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे माझ्या जमिनीला पाण्याची गरज नाही हे मला यावरून माहित पडते। बरोबर। तर आता जे नकाशामध्ये तुम्ही जी माहिती बघत आहे ती ऍक्च्युअली तुमच्या फील्ड सोबत मॅच होत आहे का? हो हो, ही पूर्ण माहिती माझ्या शेतासोबत मॅच होत आहे। बरोबर। तसे तुम्हाला या नकाशामध्ये दिसते की तुमच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती ही उत्तम आहे। तर तुम्हाला काय वाटतं शेताबद्दल बघून की तुमच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे सध्याच्या कंडिशन? माझ्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती सध्या चांगल्या परिस्थितीत। बरोबर, म्हणजे जे नकाशामध्ये तुम्हाला जे दिसतात त्या गोष्टी तुम्हाला या ऍक्च्युअल मध्ये परिस्थितीमध्ये बघायला मिळतात। बरोबर बरोबर। आता आपण काय केलं, या ठिकाणी शेतामध्ये सेन्सर इन्स्टॉल केले आज। बरोबर। तर कोणकोणते सेन्सर आपण लावले वरते? एक तापमानाचा सेन्सर लावला आहे, त्यानंतर आर्द्रतेचा सेन्सर लावला आहे। जमिनीमध्ये या ठिकाणी आपण 3 सेन्सर लावले आहे। एक प्राथमिक ओलावा, दुसरा दुय्यम ओलावा आणि तिसरा जमिनीमधील तापमान। हे 3 सेन्सर आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी लावला आहे। जो प्राथमिक ओलावा सेन्सर आहे तो साधारणतः 7 इंचावर आपण लावला आहे। दुय्यम ओलावा सेन्सर आपण 14 इंचावर लावला आहे आणि जो त्यानंतर जमिनीचं तापमान आहे ते सुद्धा आपण जवळपास 7 इंचावर लावलेला आहे। तर अशा रीती आपण हे संपूर्ण IoT डिव्हाइस आज रुपेश सर यांच्या शेतामध्ये इन्स्टॉल केलेला आहे। चालेल सर, धन्यवाद। धन्यवाद।